शहरामध्ये फार महत्वाचा मुद्दा आहे टोलचा. कारण कराडमध्ये असणारा उमरजचा टोल आणि पलीकडे सातारून असणारा तो आनेवाडीचा टोल, या दोन्ही टोलचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक सातारकरांना, रहिवाशांना खूप त्रास होतोय. कारण जरी कराडमधून जरी उमरजला जायचं असेल तरी टोल भरावा लागतो, आणि उमरजवरून कराडला यायचं असेल, कारण कराड आणि उमरज हे जास्त अंतर नाहीये, तरी तो प्रॉब्लेम आहे. आज सातारमध्ये तीच परिस्थिती आहे की वाईमधून एखाद्याला कराड शहरामध्ये यायचं असेल तरी त्याला त्या ठिकाणी टोल भरावा लागतो. किंबहुना सातारा शहरामधून तर वाई, पाचवड, भुईंजला जरी जायचं असेल तरी टोल भरावा लागतो. बहुतांशी बऱ्याचशा ठिकाणी आज राज्यामध्ये या ठिकाणी गडकरी साहेबांनी टोल मुक्त केलेला आहे. पण आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून गडकरी साहेबांना विजयश्री मिळाल्यानंतर साहजिकच त्यांना विनंती करू की बाबा, हा सातारकर, जसं आम्ही अजूनही सांगू शकतो की ज्या पद्धतीनं आदरणीय चंद्रकांत दादा यांनी त्या ठिकाणचे असणारे टोल, कोल्हापूर शहरातले सगळे टोल मुक्त केले, तसंच आम्ही या ठिकाणी सातारकरांचं, या रहिवाशांच्या करिता, कारण या टोलच्या माध्यमातून फार मोठं उत्पन्न राज्य सरकारला या ठिकाणी मिळत असतं. त्याचबरोबर जे हायवेचे रहिवाशी असतील, म्हणजे रहदारी असतील, त्यांना लागावं, पण रहिवाशांना लागता कामा नये, हा आमचा एक मोठा अजेंडा आहे. दुसरा आमचा मोठा अजेंडा आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास